दरड कोसळून ठप्प झालेली कोकण रेल्वेची वाहतूक 25 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सोमवारी संध्याकाळी सुरू झाली। दुपारी 4:30च्या दरम्यान ट्रॅक वाहतुकीसाठी सुरळीत झाल्याचं प्रमाणपत्र रेल्वेच्या तांत्रिक टीमने दिलं आणि त्यानंतर संध्याकाळी 7:30च्या दरम्यान मांडवी एक्सप्रेस रवाना झाली। दरम्यान कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झालेली असली तरी आज, उद्या आणि परवाच्या एकूण 4 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, तर एका गाडीचा मार्ग वळवण्यात आलेला आहे। रविवारी संध्याकाळी दिवाणखवटीजवळ दरड कोसळल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प पडली होती। दरम्यान कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि कोणत्या गाड्यांचा मार्ग वळवला गेला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। 17 जुलैची रद्द झालेली जी एक्सप्रेस आहे ती तिरुवनंतपुरम लोकमान्य टिळक नेत्रावती एक्सप्रेस आहे। 18 जुलैची रद्द झालेली जी गाडी आहे ती कोचीवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।